आमच्या ह्याच्यातून म्हणजे सोवाळ गावातून भारती डेळेकर. म्हणजे मग आम्हाला बाकी कोण दिसत नाही, आमच्या मॅडम तेवढे दिसतात, सरपंच मॅडम. 100% दोन्ही सीटा आमच्या प्रचंड बहुमताने विजय होणार, त्यात काय अडचण नाही. त्यांना पैसा महत्त्वाचा नाही, त्यांना फक्त लोकसेवाही महत्त्वाची आहे, समाजसेवाही महत्त्वाची आहे आणि तसल्या व्यक्तीला निवडून देणं महत्त्वाचं आहे. 100% पाठिंबा ह्या गावात राहील. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झाल्या. मग तुम्ही कोणाचा विचार करताय की यांना आम्ही प्राधान्य देऊ? आता तसं म्हणा गेलं तर तरुण तडपदार म्हणा गेलं तर आमच्या ह्याच्यातून म्हणजे सोवाळ गावातून भारती डेळेकर. कारण का त्यांचे म्हणजे लहान वयातच त्यांनी बऱ्यापैकी भरारी मारलेली आहे आणि त्यांचे जे धाडसी काम करण्याची पद्धत किंवा एखाद्या अधिकाऱ्याला जाऊन भेटून एखाद्या काम आणण्याची पद्धत किंवा गोरगरिबापर्यंत जाण्याची पद्धत, ती त्यांची जी आहे ती एक त्यांची शैलीच वेगळी आहे. त्याच्यामुळे जरी त्यांनी सहज जरी ऑफिस पाय लागला तरी आजही तुम्ही जाऊन विचारला, तहसीलदार असू देत किंवा तुमचा पंचायत समिती असू देत, तिथं कोणी म्हणणार भारती डेळेकर, लगेच त्यांना म्हणजे ती लगेच क्लिक होणार की ही व्यक्ती कोण आहे ते. तर एवढ्या लहान वयात त्यांनी एवढी म्हणजे गरुड जी घेतली आहे ते अशाच उमेदवारांना म्हणजे तरुण तडफदार उमेदवारांना निवडून आणणं गरजेचं आहे. मग ते आता आहे त्या शिवसेनेमधून आम्ही शिवसेनेतून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पण कसं आहे म्हणजे लोकांच्या मध्ये तसं कल आहे? नाही, लोकांच्या मध्ये कल आहेच. कारण का आज शासकीय अधिकारीच म्हणतात की म्हणजे त्या व्यक्तीविषयी आपुलकी बाळगतात. शासकीय अधिकारी ती लोक म्हणजे त्यांच्याविषयी आपुलकी आहे. मग सर्वसामान्य विषय असणारच नाही. आणि एखादा जरी व्यक्ती समजा कोणतरी असलाच तर बाबा एखाद्या व्यक्तीला गरज आहे, बाबा आज एखाद्या व्यक्ती घर बांधतोय किंवा काय होतोय, आज याला काही सहकार्य पाहिजे, तेव्हा त्या धडाडीने पुढे येतात. चला काय करूया, चला आज एखादं कार्य जर आज गावात जरी कुठलं कार्य असलं, आज समजा वृक्षारोपण असले किंवा आज स्वच्छता मोहीम असली किंवा समजा आज वाहतुकी संदर्भात काहीतरी असले किंवा एखादा गोरगरीब, त्यांच्यासुद्धा ते पहिल्यांदा त्यांचं हे असते. आता शाळेसाठी असू देत, आता त्यांनी सांगा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या अशा व्यक्ती असेल की त्यांनी आपलं मानधन हे शाळेसाठी देऊन टाकलेलं आहे. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रातल्या एकमेव असे सरपंच असतील की आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. कारण ते आहेत की त्यांनी आपलं मानधनच शाळेसाठी देऊन टाकलं आहे. पहिलं बाच्या दिलं, पहिलं सोहळ्या दिले, नंतर बाच्या दिले, परत वाड्या दिले. म्हणजे त्यांचं ती कार्य करण्याची पद्धत आहे. त्यांना पैसा महत्त्वाचा नाही, त्यांना फक्त लोकसेवाही महत्त्वाची आहे, समाजसेवाही महत्त्वाची आहे आणि तसल्या व्यक्तीला निवडून देणं महत्त्वाचं आहे. नाही, लोक असं म्हणतात भरपूर. हां, ते तर होऊ शकतं आहे नाही, म्हणजे म्हणतात भरपूर. कारण जे आमच्यात जे जाणवलं आहे ते तुम्हाला आम्ही सांगितलं. कारण लोक हे भाषे कोण ना कोण विरोधपर्यंत रूपांतर होईल का? होणार की, साहजिकच आहे. मग आपण रूपांतर होणारच की. कारण का आता ते पहिल्यांदा उतरलेले आहेत. कारण का बघा, पहिल्यांदा आल्या, आता सरपंच झाल्या, त्याच्यामुळे एवढं काय इफेक्ट होणार नाही. म्हणजे आमची खात्री आहे की त्या हॉट सीटवर यायला पाहिजेत. कुठल्या ज्या आता उभारलेल्या आहेत त्या हॉट सीटवर त्या यायला पाहिजे. कारण तसलेच उमेदवार पाहिजेत. असं म्हणजे की कोणतरी उभा केला आणि कुणाचं तरी ऐकायला लागला आहे आणि कुणाचं ऐकून काम करायला आहे, हे असलं योग्य नाही आणि निवडून यायलाच पाहिजेत. मग काय पारावर कोणाची चर्चा असते आता पंचायत? आम्ही पारावर काय कुणाची चौकशी करत नाही. आपल्या घरी आपल्यापुरतं आपण पारावर कुठल्या कोणाशी द्यायचं हे काय नाही. आमच्या मनात आहे ते आम्ही देणार. आपल्या गावचं हे सरपंच आहे, त्याच्यामुळं आपल्या गावचा विकास काहीतरी होण्यासाठी आपण मत देणार. कोण आहेत ते? भारती डेळेकर, भारती कृष्णा डेळेकर. ते सरपंच आहेत म्हणून देणार का? सरपंच नाही, आम्हाला त्यांनी कुठल्याही गोष्टीने सहाय्य केलेलंच आहे. घरकुलसाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही देणार. बरं. आणि दुसरीकडं समजा काय आमिष दाखवली गेली तिकडे असं झालं तसं काही नाही. आमिषाचा काय की आम्ही त्यात तसं सहवालच घेत नाही. कुठलेच अजूनपर्यंत घेतलं नाही आणि इथून पर्यंत घेणार नाही. काकी काय बोला. कोणाचा विचार करताय या निवडणुकीत? विचार निवडणुकीत काय आमच्या गावची सरपंच मॅडम आहेत का नाही, आम्हाला ह्यांचाच विचार असतोय, बाकी कुणाचा आम्हाला विचार नसतोय. कारण का आम्हाला कुठं सहाय्य केलं आहे, आमच्या घराचं बी घरकुल निवडून दिल्याने, घरकुल मंजूर करून दिल्याने, यासाठी मग कायचं कामं बी गावात चालू आहेत नाही त्यांची. म्हणजे मग आम्हाला बाकी कोण दिसत नाही, आमच्या मॅडम तेवढे दिसतात, सरपंच मॅडम. तिने खरोखर काम करतात का असंच उगाच नाव आहे? आमच्या व्यक्तितत्वानं म्हटलं तर आम्हाला ते खरोखर वाटले असं. आम्ही कुणाचा बाकी मग विचार करत नाही. आमच्या मॅडम आहेत तिथं आम्ही बाजूला कुणाचा काय विचार बी घेत नाही आणि बाजूचं कुणाचं काय ऐकत बी नाही. वाटते का त्यांनी निवडून आल्यानंतर कामं करतील वगैरे असं वाटतंय का? आजपर्यंत केल्यात म्हणजे इथनं पुढे बी करणार असं वाटतंय.
आणि गावाच्या विकासासाठी काही कामं केल्यात काय तिने? गावाच्या विकासासाठी कामं त्यांची चालू आहेत बरं. आपण या गावाचे सरपंच आहात. सरपंचाला गावातल्या राजकारणाची फार जाण असते. तसं तुमच्या गावातल्या राजकारणात कोण बाजी मारेल यावेळेला? राजकारणात बाजी मारण्यासारखे आमचे आंबेडकर साहेबांचं कायमच आमचे आमदार झालेले आहेत. त्यांनी भरपूर कामं केली आहेत. माझ्या अंदाजे मला माझे गाव त्या आंबेडकर साहेबांसाठी साथ देईल ही माझी अपेक्षा आहे. आणि साहेबांचं काम खूप चांगलं आहे, कारण गावामध्ये ज्या काही आम्हाला जवळजवळ 70 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि इथूनही पुढे ते देणार अशी मला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी पंचायत समितीतून सोवाळे गावच्या सरपंच डेळकर मॅडम उभा राहिल्या. त्यांना आमची पूर्णपणे साथ आहे. आणि उत्तुरकर साहेब ही उभारले आहे जिल्हा परिषद यांच्याकडून. त्यांनाही आमची गावाकडून पूर्ण साथ मिळेल अशी मी हमी देते. शिवसेनेनं पहिल्यांदाच उत्तूर विभागात एंट्री केलेली आहे. हां, तर शिवसेनेसाठी कसं चित्र आहे? शिवसेनेसाठी पहिल्यांदाच आजरा तालुक्यात दोन्ही शिटा, म्हणजे आपल्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 3 शिटा आणि पेरनोलीसाठी 3 शिटा, अशा पहिल्यांदाच आपल्या आजरा तालुक्यामध्ये शिवसेनेनं पदार्पण केलेलं आहे. यशस्वीरित्या हे पदार्पण सक्सेसफुल होणार यात काय वाद नाही. का असं का वाटते तुम्हाला? आंबेडकर साहेबांची कामं, आंबेडकर साहेबांची धडपड, आंबेडकर साहेबांची तळमळ ही प्रत्येक आजरा तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला जवळीकतेनं अनुभवायला मिळेल अशी आशा आहे प्रत्येक नागरिकात. तर तुमच्या विभागातून कसा प्रतिसाद असेल त्या उमेदवारांना? 100% फुल प्रतिसाद, काय अडचण नाही. त्यांनी विजयी होतील काय असं वाटतंय का तुम्हाला? 100% दोन्ही सीटा आमच्या प्रचंड बहुमताने विजयी होणार, त्यात काय अडचण नाही. काय तुमच्या भागात माणूस बघून मतदान होतंय का पक्ष बघून मतदान होतंय? पक्ष बघून पण आणि जास्त करून माणूस बघून मतदान होतं आहे. सध्या आता शिवसेना पक्ष हा जोरात, म्हणजे सध्या आंबेडकर साहेब असल्यामुळे कामं सुद्धा भरपूर चाललेत रस्त्यांची असून, त्यात करून ते आरोग्य विभागला असल्यामुळे दवाखान्यांची पण कामं माणसांची होत, दिव्यांग असून देत, अपंग, पेन्शन ते भरपूर योजना चालू आहेत. आणि त्यांचे जे उमेदवार आता उभारलेले आहेत तिथं, तर त्यांना कसा पाठिंबा राहील या भागात? 100% पाठिंबा जाहीर, 100% पाठिंबा ह्या गावात राहील त्यांना, की ते युवा असल्यामुळे डेळेकर वहिनी किंवा विठ्ठल दादा उत्तूरकर त्यांची कामे चांगली आहेत. डेळेकर वहिनींनी शाळेचे मानधन काय 5 वर्षाचे सगळे मानधन त्यांनी शाळांना दिलेले आहे. आपले स्वतःचे मानधन असं कुठला सरपंच देत नाही. त्यामुळे आणि गावातली पण कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत.